नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे अर्थात नवरात्री. मंडळी, आता एक 2-3 दिवसातच पितृ पंधरवडा संपला की नवरात्रीला आरंभ होईल. नवरात्रीचा मुख्य उद्देश हा नवरात्रीचा अर्थ समजून घेण्यात आहे. चंड मुंड शुंभ निशुंभ रक्तबीज अशा अनेक राक्षसांना मारून त्यांचा पराभव करून जगदंबेने त्यांचा जो उत्पात होता तो शमन करून जी विश्रांती घेतलेली आहे ती म्हणजे नवरात्रीचा, तो म्हणजे काळ जो आहे तो नवरात्रीचा काळ आहे. आता या युद्धाचा क्षीण घालवण्यासाठी जगदंबेने नृत्य केले होते असं म्हटलं जातं, पुराणात त्याचा उल्लेख आहे. आणि तिचा विश्रांतीचा हा जो समय आहे तो म्हणजे नवरात्री. आजकाल नवरात्री म्हटलं की गरबा, दांडिया किंवा डीजेच्या तालावर नाचणं किंवा अशा अनंत गोष्टींचं पेव फुटलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय, गेल्या काही वर्षांपासून नवरात्री म्हणजे गरबा, नवरात्री म्हणजे 9 दिवस नाच गाणी धिंगाणा असा प्रकार चालू असतो. याच्याशिवाय गेल्या काही वर्षात अजून एक प्रचलित असलेली प्रथा म्हणजे 9 दिवस नवरात्रीत 9 रंगाच्या साड्या नेसणे. आता मंडळी, आपण जर का कुठलंही हे या संदर्भातलं जे काय म्हणजे आपण 4 वेद, 4 उपवेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, उपपुराणं, भगवद्गीता, रामायण, महाभारत, दुर्गा सप्तशती, कुठलाही दुर्गा उपासनेचा ग्रंथ तुम्ही ढुंडाळलात, कुठल्याही 60 पैकी कुठलाही एखादा स्मृतिग्रंथ बघितला तर त्यात नवरात्रीत कोणी 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसाव्यात असा उल्लेख चुकूनही आढळत नाही. एक मात्र खरं आहे की ह्या 9 दिवसात धौत वस्त्र म्हणजे धुतलेलं स्वच्छ वस्त्र तुम्ही परिधान केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर का तुमच्याकडे सकच्छ म्हणजे नऊवार साडी जर का तुम्ही परिधान केली तर त्याच्याशिवाय सारखं दुसरं व्यवस्थित आणि सुंदर असं काहीच नाही. पण गेल्या काही वर्षांपासून आपल्याला नवरात्रीच्या अगदी पेपरमध्ये सुद्धा आज हा रंग, उद्या तो रंग, परवा तो रंग असे 9 दिवस ऑफिसमधले लोक, बायका साडी नेसून येतात 9 दिवस नवरात्रीच्या 9 रंगांच्या. आणि मग त्याचे फोटो एकत्रितपणे सोशल मीडियावर शेअर केले जातात, वृत्तपत्रातून शेअर केले जातात. वृत्तपत्रातून नवरात्री चालू होण्यापूर्वी ह्या दिवसाचा हा रंग, त्या दिवसाचा तो रंग असं लिहून येतो. खरं तर असा आपल्या कुठल्याही धर्मग्रंथामध्ये की 9 दिवसात जर का 9 रंगाच्या ह्या त्यानं ज्या काही साड्या सांगितल्या आहेत, जे रंग सांगितले आहेत तेच परिधान केले तर दुर्गा माता प्रसन्न होते का? तसं मुळीच नाही आहे. तर हा सगळा जो आहे ना, हा मार्केटिंगचा फंडा आहे एक प्रकारचा. आता तर नवीन नवीन असं पाहायला मिळतंय की त्याच्यावर मग लगेच त्याच रंगाला मॅचिंग अशी ज्वेलरी घालायची, त्याला मॅचिंग असे सगळे आभूषणं, पर्स किंवा गळ्यातले अलंकार, कानातले, बांगड्या, हे सगळं त्याला मॅचिंग घालायचं. आणि म्हणजेच मग नवग्रहांची आणि देवीची कृपा होते असे काही मेसेज सोशल मीडियावरून आता सध्या व्हायरल होत आहेत. पण तसं जर का पाहिलं तर धर्मशास्त्रात अशी कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरबा, दांडिया हा लक्ष्मीला आवडीचा ज्या खेळ आहे तो खेळला म्हणजे लक्ष्मी प्राप्त होते अशा ज्या काही चर्चा आहेत ना, ह्या सगळ्या चर्चा खोट्या आहेत. त्याच्यात सत्यता जराही नाही. बघा, हा ऑफिसमध्ये सगळ्याच बायका चांगल्या टॉप पोस्टवर असतात आणि सगळ्यांनाच हे सगळं शक्य होतं असं नाही. ऑफिसला चतुर्थ श्रेणी जो कामगार असतात अशा अनेक स्त्रियांची अशी ह्याच्यामध्ये त्यांना खूप प्रॉब्लेम येतो की घरची परिस्थिती नसते. नवरा कायम आजारी आहे किंवा दारुडे आहे, किंवा 4 मुलं आहेत, त्यांचे शिकवण्यासाठी म्हणजे त्यांचं शिक्षण होण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी जर का एखादी बाई किंवा आपल्या ज्या मेड्स असतात घरोघरी फिरणाऱ्या, तर ह्यांना हे असं सगळं शक्य आहे का हो की 9 दिवस 9 रंगाच्या साड्या नेसल्याच पाहिजे? तर असं काही नाही आहे मुळी.
आणि त्यांच्या मनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो याचाही ह्या गोष्टीत विचार केला पाहिजे. मार्केटिंग कंपन्यांनी आणलेलं हे खूळ आहे की त्या निमित्ताने बायका मग 9 दिवस त्या त्या रंगाची साडी नसेल तर ती साडी खरेदी करतील किंवा त्याच्यावर पाहिजे तसे मॅचिंग बांगड्या, कानातले, गळ्यातले, अजून काय मॅचिंग पर्स, काय फलाणा त्या घेतील. पण हे सगळ्यांना शक्य होत नाही. माझं म्हणणं एकच आहे की सण म्हणजे काय, तर सणाचं पावित्र्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे नवरात्र महाराष्ट्रात म्हटलं की घरोघरी घटस्थापना ही केली जाते आणि घटस्थापना हा मेन केंद्रबिंदू असतो. म्हणजे घटस्थापना म्हणजे काय असतं, तर एखाद्या घटात धान्य पेरणं आणि त्या त्या धान्याची सेवा करणं, म्हणजे त्याला रोज पाणी घालणं. अखंड नंदादीप तिथे ठेवला जातो, देवीचा टाक ठेवला जातो. काही जणांकडे त्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचं वाचन केलं जातं, त्रिकाळ पूजा असते, दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात, सुवासिनी पूजन असतं, कुमारिका पूजन असतं, आणि मेन म्हणजे घटाला माळ डेली झेंडूच्या फुलांची माळ ही बांधली जात असते. काही घरी ललिता पंचमीला सवाष्णींची पूजा केली जाते, अष्टमीला घागरी फुंकण्याचा प्रोग्राम होतो, किंवा ललिता पंचमी, अष्टमी किंवा नवरात्रीच्या दिवसात कुमारिका पूजनेला खूप महत्त्व आहे. तर काही ठिकाणी होम हवन केले जातात. सरस्वती आवाहन हे मुख्य याचं आपण म्हणू केंद्रबिंदू आहे. असे सगळे धार्मिक विधी आहेत ते महाराष्ट्र आणि गोवा या दोन प्रांतात अगदी आनंदाने आणि काय म्हणूया आपण की भक्तिमय वातावरणात हे साजरे करावेत अशी अपेक्षा असते. गुजरातमध्ये याबरोबर गरबा खेळला जातो. पण काय झालंय की आपले धार्मिक उत्सव आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत, तर इव्हेंट मॅनेजमेंटसारख्या ज्या कंपन्या आहेत त्या काय करतात, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या धार्मिक भावना आणि त्यांचे मार्केटिंगचे फंड यांची इतकी गल्लत आणि एकमेकात सरमिसळ करून टाकतात की त्या सणाचा जो मेन पाया असतो, जो मेन त्याचा आपण म्हणूया की त्या सणाचा जो बेस आहे त्यालाच याने धक्का लागतो. प्रत्येक प्रांताचं एक वैशिष्ट्य असतं, त्या त्या प्रांतात त्या त्याप्रमाणे तो तो सण साजरा केला जातो आणि त्यांच्या परंपरा जपल्या जातात. पण जर का मला सांगा की आपल्याकडे आता जर का ही प्रथा किंवा पायंडा सुरू झाला की बाबा नवरात्री म्हणजे गरबा, नवरात्री म्हणजे दांडिया, तर मग आपली जी मुलं आहेत, आपली नातवंड आहेत, त्यांना नवरात्रीचा अर्थ, नवरात्र म्हणजे काय, घटस्थापना म्हणजे काय, आणि नवरात्रीत केल्या जाणाऱ्या जगदंबेच्या ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्याचा त्याच्याशी त्यांना काही संबंधच उरणार नाही. त्यांना एकच कळेल, नवरात्र म्हणजे दांडिया, नवरात्र म्हणजे गरबा खेळायचा आणि मस्त मजा करायची. हा मातृशक्तीचा उत्सव आहे. हा देवीच्या दानवांवर देवी आणि दानवात झालेल्या युद्धाचा तो देवीने मिळवलेला जो विजय आहे तो मातृशक्तीचा, तिच्या शक्तीचा हा उत्सव आहे. हे मात्र आपल्या पुढच्या पिढीला खरंच कळणार नाही यातून. आणि मग आपले जे आचार विचार आहे, आपली कल्चर आहे, आपली संस्कृती आहे आणि आपल्या धार्मिक परंपरा, आपल्या भावना ज्याच्याशी त्या निगडीत आहेत त्या सगळ्याचाच विसर पडेल असं मला वाटतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीत मग काय होतं की मुलांच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी बिंबवायच्या असतील तर घटस्थापना म्हणजे काय, तुम्ही खेळा. आपल्याकडे भोंडला खेळला जायचा पूर्वी, नाही असं नाही, नवरात्रीत अजूनही भोंडला खेळला जातो. पण नवरात्र म्हणजे फक्त भोंडला का, किंवा नवरात्र म्हणजे फक्त दांडिया का, तर असं नाही. नवरात्र हा देवीचा उत्सव आहे. देवीने जर दानवांवर विजय मिळवला आहे, तिने युद्ध केलं आहे आणि ती विश्रांत लढली आहे आणि त्याच्यातून तिने जो विजय प्राप्त केला आहे त्याच्यानंतर तिचा जो हा विश्रांतीचा काळ आहे हा नवरात्रीचा काळ आहे. तर हे जे आहे, हे कल्चर आपलं जे आहे हे पुढच्या पिढीला कळण्याची नितांत गरज आहे. कारण काय होतं, नाहीतर मग आपल्या ज्या भावना आहेत, आपली जी भक्ती आहे, आपल्या ज्या आपण म्हणूया आपल्या मनात ज्या संकल्पना, आपल्या परंपरा आहेत, आपलं कल्चर आहे, आपल्याला पूर्वीपासून जे काही शिकवलं गेलं, सांगितलं गेलं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणारच नाही. आणि मग काय होतं की हळूहळू त्या पिढीचा कन्सेप्टच बदलून जातो, तो सण किंवा उत्सव साजरा करण्यामागचा.
आणि मग ती कदाचित नास्तिकही बनू शकते. तिला कळणार नाही की काय देवीने कशा प्रकारे, तो सप्तशतीचे अध्याय वाचल्याशिवाय देवीने दानवांशी कशा प्रकारे युद्ध केलं, ती कशी अविरत लढली आणि कसा तिने त्यांचा वर विजय मिळवला, हे सगळ्या गोष्टी समजून घेणं, ते वाचणं, ते अवगत करणं. तर हे आपल्या आता मोठ्या माणसांचं कर्तव्य की घरोघरी सप्तशतीचे पाठ म्हणजे काय, सप्तशतीत काय सांगितलं आहे, देवदानवांचं युद्ध झालं तर तेव्हा नक्की काय झालं, हे सगळं समजण्यासाठी नवरात्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तीच फार महत्त्वाची गोष्ट आहे. काय होतं की तरुण पिढीला फक्त ह्या सगळ्यात सण उत्सव ह्याच्यात मौज मजा करण्यात आनंद असतो आणि ती सत्य गोष्ट आहे. पण त्याच्यामध्येच मग डीजे गरबा दांडिया ह्याच्यातून मग नवरात्र जर का त्यांनी समजून घेतल्याचा प्रयत्न केला तर देवाची उपासना बाजूलाच राहते. आणि आणि खूपदा ह्या नवरात्र दांडिया ह्याच्यातूनच तुम्हाला अनेकदा अशी जी अनवरस अशी मुलं जन्माला आलेली दिसतील किंवा खूप अबॉर्शनचं प्रमाण ह्या काळात वाढलेलं दिसतो. तर ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे की फक्त आपलं कल्चर सांभाळणं, आपला जो मूळ संस्कृती आहे तिला कधीही तडा जाणार नाही याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता ह्या मार्केटिंग कंपन्यांनी ना वेगवेगळ्या डेचं खूळ पण आपल्याकडे नव्हते असे कधी. कुठे होता मदर्स डे, फादर्स डे, रोज डे, चॉकलेट डे, अमका डे, टमका डे, असं काही नव्हतं. पण वेगवेगळ्या गिफ्ट वस्तूंच्या कंपन्या मग त्यांनी वेगवेगळे ग्रीटिंग कार्ड्स बाजारात आणले. मग आज काय फ्रेंडशिप डे, उद्या काय अमका डे, असे डे चं हे खूळ कॉलेजियन स्टुडंट्समध्ये वाढत चाललं आहे. व्हॅलेंटाईन डे हा फेब्रुवारीत येणार त्यातला खूप मोठा दिवस. करोडोंची उलाढाल ह्या काळात होत असते. गुलाबाची फुलं म्हणू नका, गिफ्ट्स म्हणू नका किंवा काही गोष्टी म्हणू नका. तर ह्या फक्त मार्केटिंग टॅक्स आहेत. हे प्रत्येक घरामध्ये आपल्या मुलांना समजून दिलं गेलं पाहिजे. आणि आपल्या मूळ कल्चर काय आहे ते कळण्यासाठी म्हणून हे उत्सव साजरे करणं मग गरजेचं आहे. नाही तर आपल्याकडे गणपती म्हणजे धुडगूस. गोकुळाष्टमीला जेव्हा दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो किंवा दहीहंडी असते, त्या दिवशी भरपूर मद्य पिलेली मुलं आणि धांगडधिंगा आणि त्यांचे जे अश्लील हावभाव या सगळ्याचा नवीन तरुण पिढीवर कसा परिणाम होईल. आणि आपले सणवार म्हणजे अशा गोष्टी आहेत का, त्याच्यात असंच काही सांगितलेलं आहे का की मद्यपान करून मिरवणुकीत धांगडधिंगा करत नाचावं किंवा अश्लील हावभाव करत नाचावं, गणपतीच्या पुढे अशा गोष्टी कराव्या. तर हे सगळं खूप चुकीचं होत चाललंय दिवसेंदिवस. आणि म्हणून की आपण आपलं संस्कृती जपणं या मागचं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच म्हणून मग आपण योग्य पद्धतीने की घटस्थापना म्हणजे काय, देवीचा उत्सव म्हणजे काय, नवरात्रीत देवीच्या विविध शक्तींची पूजा का केली जाते, आणि आज म्हणजे ब्रह्म ज्या नवदुर्गा आहेत त्यांची वेगवेगळ्या रूपात पूजा ही नवरात्रात बांधली गेलेली असते. आणि देवीची सेवा करणं, महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तिन्ही रूपातल्या त्या देवीची सेवा करणं, आपल्या परंपरेनुसार अखंड नंदादीप तिथे बांधणं किंवा माळ बांधणं, आणि नंतर दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करून घेणं, या ज्या गोष्टी आहेत त्या लहान मुलांना आपण स्वतः मोठ्यांनी केल्या तर ते आचरणात आणतील आणि मग त्या होऊ शकतील. कारण सरस्वती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे. आपण आपल्या मुलांना हे संस्कार नक्कीच केले पाहिजे की बाबा समर्पती पूजनाचं महत्त्व काय आहे. आता धनधान्य जे घटस्थापना करून जे धनधान्य लावलं जातं ते समृद्धीचं प्रतीक आहे, सुबत्तेचं प्रतीक आहे. आणि आणि शत्रुसंहार सामर्थ्याप्रती महाकालीची का उपासना करायची हे ह्याच्यातून आपण सांगितलं पाहिजे. आणि वेळ प्रसंगी मुलींना अशा पद्धतीने तरपेस केलं पाहिजे की दांड्याच नुसता खेळताना मुलींनी आजूबाजूला होणाऱ्या वाईट गोष्टींना विरोध केला पाहिजे. जे छेडछाड होते,
वेगवेगळ्या गुंडगिरी तिथे चालते. तर ह्या मुलींनी जुडो कराटेचं शिक्षण घेऊन त्या देवीसारखं सामर्थ्यवान झालं पाहिजे. आणि बदमाश जी लोक आहेत, जी त्रास देत आहेत मुलींना, किंवा कारण नसताना ज्या गोष्टी वाईट घडत आहेत, तर त्याने 4 फटके वेळेस देण्याचं आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचं निराकरण करण्याचं एक वेगवेगळं सामर्थ्य प्रत्येक मुलीने स्वतः आणलं पाहिजे. हाच खरा तो देवीचा उत्सव आहे असं मला वाटतं. आपण म्हणून देवीचं महात्म्य काय आहे, तिचं पराक्रम काय आहे, हे जर का तुम्ही समजून घेतलं, तर तुम्हाला ह्या आजकाल जे बाहेर जे छेडछाडीचे प्रकार होतात किंवा इतर काय गोष्टी घडतात, तर त्याच्यावर सुद्धा चाप बसेल आणि मुली सेल्फ सफिशियंट होतील. त्या दृष्टीने आपण मग काय करायचं, तर हिरो हिरोईन सारखे छान छान कपडे घालून नाचायचं नाही, पण आपण जो गरबा खेळतोय त्याच्यावर आजूबाजूच्या भोवतालच्या परिस्थितीकडे लक्ष ठेवलेलं असलं पाहिजे. आणि वेळ प्रसंगी समोरच्याला धडा शिकवायची हिंमत पण मुलींनी ठेवली पाहिजे. आणि तेच तर खरं मग आपल्या सणाचं वैशिष्ट्य आपण सांगू शकू, की आम्ही अन्यायाला विरोध करतो. जे चांगलं आहे, जे आमच्या संस्कृतीत बसतो, जे सुंदर आहे, ते आम्ही करूच, प्रश्नच नाही. आम्ही भोंडला खेळू, आम्ही दांडिया खेळू, आम्ही किंवा गरबा खेळू, त्याच्याबद्दल वाद नाही आहे. पण त्याच्यातून ज्या गोष्टी विचित्र पद्धतीने आजूबाजूला आपल्या घडत आहेत, तर त्याच्यावर प्रसंगी आम्ही कंट्रोल पण करू शकू. आम्ही त्याच्यावर घाबरटपणा करणार नाही. आम्ही कोणाचाही अन्याय सहन करणार नाही. आम्ही झाशीच्या राणीच्या, आम्ही अहिल्याबाईच्या, आम्ही जिजाबाईच्या वंशज आहोत. आम्ही मुली असा कसा बरं अन्याय सहन करू शकू? आणि ह्याचीच समजून घेणं, हीच आपली पराक्रमाची जी परंपरा आहे, आपल्या जी यशोगाथा आहे, ती समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं आजचा हा ब्लॉग त्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला हा विचार कसा वाटतो जरूर सांगा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून माझे पुढचे पुढचे व्हिडिओ कसे येतील त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन दाबावं लागेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भेटूया नवरात्रीत. नमस्कार.